हाय हॅलो नमस्ते. छान असे मऊसूत प्रवासासाठी उपयुक्त असे कोथिंबिरी ठेपले करणार आहोत. त्यासाठी गव्हाचे पीठ 4 वाटा, अर्धी वाटी डाळीचे पीठ घेतले आहे. त्या पिठात थोडंसं तेल, हिंग, हळद, गरम मसाला पूड, तीळ, ओवा, मीठ, भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि तिखट पूड असं सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. सर्व एकत्र केल्याने मळलंही लवकर जातं. छान असे घट्टसर मळून घ्यायचं आहे. मळून घेऊन 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. हा थोडासा पीठ भिजण्यासाठी 15 ते अर्धा तास ठेवावा लागतो. मग मऊसूत पीठ तयार होते. छान तयार झाल्यानंतर छोटा गोळा घेऊन त्याची लाटी लाटून घ्यायची आहे. छोटे छोटेच लाटून घ्यायचे आहेत. ही लाटी पातळसरच लाटून घ्यायची आहे. छोटे आणि पातळ असे. मग पातळ टिकायलाही छान, प्रवासात न्यायलाही छान, खायलाही छान. हे ठेपले 4 दिवस टिकूही शकतात. गरम तव्यावर भरपूर तेल लावून भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला भरपूर तेल लावायचं आहे. खरपूस असे भाजून घ्यायचे. अशी खरपूस भाजल्याने चवीला खूप छान लागते. दोन्ही बाजूनेही खरपूस भाजून घ्या आणि छान असं तूपही लावू शकता त्यावर किंवा तेलही लावू शकता. आणि लोणचे, ठेचा, दही कशावरही खाऊ शकता. अशी ही कोथिंबिरी ठेपला. ठेपलाही म्हणू शकता किंवा दशमीही म्हणू शकता. तुम्हीही करून बघा आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.